भाग 31. खरा संन्यासी. गंगा नदीचा ज्या ठिकाणी उगम होतो त्या गोमुख व गंगोत्रीचे जणू प्रवेशद्वारच असलेले उत्तर काशी हे ठिकाण आमचे पुढचे गंतव्य स्थान होते. तेहरी, नरेंद्रनगर व आणखी काही गावे पार करत आम्ही उत्तर काशीला येऊन पोचलो. नैराश्याने ग्रासलेल्या योगी रामतीर्थ यांनी नदीत उडी टाकून ज्या ठिकाणी जीव दिला ती जागा बाबाजींनी मला दाखवली. तेव्हा आम्ही तेहरीमधून जात होतो. त्या काळी उत्तर काशी हे हिमालयातील एक शांत असे गाव होते. भगीरथी या नावानेही ओळखली जाणारी गंगा नदी बनारसप्रमाणेच काही अंतर दक्षिण दिशेकडून उत्तरेला वाहत जाते. काशी हे दुसरे नाव असलेल्या बनारसमधील काशी विश्वनाथ मंदिराप्रमाणे या ठिकाणी सुद्धा एक प्राचीन व सुंदर शिवमंदिर असून तेही याच नावाने ओळखले जाते. योगी पुरुषांचा व या ब्रह्मांडाचा राजा भगवान शिवशंकर हा विश्वनाथ या नावाने ओळखला जातो. राजकारण, स्पर्धा यापासून दूर असलेल्या काही साधूंचा एक समूह या ठिकाणी अतिशय शांतिमय, मोकळ्या व शुद्ध वातावरणात इकडे तिकडे हिंडत ध्यानधारणा करत साधेपणाने जीवन व्यतीत करत असते. दिवसातून 2 वेळा साधूंना मोफत जेवण पुरवणारी 2-3 अन्नक्षेत्रेही या ठिकाणी होती. ही अन्नक्षेत्रे काळी कमळीवाला आश्रम व पंजाब सिंध आश्रम यांच्यातर्फे चालवली जात होती. एकांतात राहून ज्यांना आध्यात्मिक साधना करायची आहे त्यांना निवाऱ्यासाठी लहान लहान झोपड्या किंवा कुटीरही त्या ठिकाणी बांधलेल्या होत्या. थोडक्यात सांगायचे झाले तर मनन व चिंतन करण्यासाठी ही एक अगदी आदर्श अशी जागा होती. शैक्षणिक संस्था, हॉस्पिटल व इतर काही सामाजिक केंद्रे चालवण्याच्या कामामध्ये व्यस्त असणाऱ्या आपल्या साधकांना भारतातील काही आश्रम या ठिकाणी काही काळ राहण्यासाठी पाठवून देत. येथे काही काळ एकांतात राहून ते साधक ताजेतवाने होऊन नव्या जोमाने आपापल्या कार्यासाठी परत जात असत. शेजारीच असलेल्या 2 कुटींची बाबाजींनी आम्हा दोघांसाठी व्यवस्था केली. मी रोज 2दा आमच्या दोघांसाठी जेवण आणण्याकरता पंजाब सिंध अन्नक्षेत्रामध्ये जात असे. बाबाजी स्वतः क्वचितच खात असत. बरेचदा त्यांचे जेवण ते कुटीच्या जवळच असलेल्या वनात राहणाऱ्या भटक्या कुत्र्यांनाच खाऊ घालत. बाबाजींचे कुत्र्यांवर फार प्रेम होते व त्या कुत्र्यांनाही बाबाजींचा फार लळा होता. बाबाजींचे एक शिष्य कृष्णानंद शर्मा यांचा वेदांचा व विशेष करून सामवेदाचा खूप अभ्यास होता. त्यांच्याकडून मला संस्कृत भाषेचे धडे मिळण्याची व्यवस्था बाबाजींनी केली होती. तेथे येऊन पोचल्यावर 2 आठवड्यानंतर मी एप्रिल मध्यापर्यंत म्हणजे 7 महिने उत्तर काशी येथेच राहावे अशी सूचना मला देऊन बाबाजी गंगोत्रीला निघून गेले. ते परत आल्यावर गंगेचा उगम जेथे होतो ते गोमुख व त्यानंतर तपोवन व वासुकी तलाव येथे आम्ही दोघांनी एकत्र जायचे असे ठरले. माझ्या आयुष्यामधील काही सुंदर अनुभवांपैकी उत्तर काशीमधील माझे वास्तव्य हा एक फारच अप्रतिम कालखंड होता. बाबाजींनी शिकवलेल्या काही योगतंत्रांचा सराव व संस्कृतची शिकवणी या व्यतिरिक्त उरलेल्या वेळामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या साधू संन्याशांशी संवाद साधण्याची व निरनिराळ्या आश्रमांना भेटी देण्याची संधी मला उपलब्ध झाली होती.
काशी विश्वनाथ मंदिराचे आवार ही माझी अत्यंत आवडीची जागा होती. त्या ठिकाणी मला एक वेगळ्याच तऱ्हेची ऊर्जेची व स्पंदनाची जाणीव होत असे. तसेच आध्यात्मिक मार्गावर फार पुढे गेलेल्या मंडळींशी कधी भेटीगाठीही होत. मंदिराच्या गाभाऱ्यातून बाहेर पडल्यावर मला गाढ अशा ध्यानावस्थेची ओढ लागत असे. मंदिराच्या आवारात एखादा शांत कोपरा बघून मी दुपारच्या जेवणाच्या वेळेपर्यंत ध्यानस्थ बसत असे. एक दोनदा तर मला ध्यानावस्थेमधून उठवण्याचीही वेळ मंदिराच्या पुजाऱ्यावर आली होती. एकदा अत्यंत गाढ असे ध्यान झाल्यावर मी डोळे उघडले तर माझ्याजवळ गुडघ्यावर बसलेला, पिंजारलेले केस व तांबारलेल्या डोळ्यांमुळे भयानक दिसणारा एक माणूस पाहून मी चक्रावूनच गेलो. एखाद्या अद्भुत गोष्टीकडे आश्चर्याने पाहावे तसा तो माणूस माझ्याकडे रोखून पाहत बसला होता. मी डोळे उघडल्याचे बघताच तो माझ्या डोळ्यात एवढे निरखून पाहू लागला की जणू काही मी क्षकिरणांच्या यंत्रासमोरच उभा आहे असे मला वाटू लागले. नंतर आपले बोळके झालेले, दात नसलेले तोंड उघडून तो जोरजोरात हसत सुटला व एखाद्या वेड्यासारखे हातवारे करत नाचू लागला व ओरडत म्हणाला, सिद्धो सिद्धो, भालो भालो, होई गयालो. मी उठून उभा राहून त्याच्याशी काही बोलण्यापूर्वीच एक बारीक शीळ घालत तो त्या आवारातून तीरासारखा सुसाट पळत गेला व अचानक दृष्टीआड झाला. त्या ठिकाणी रामकृष्ण संप्रदायामधील एक ज्येष्ठ संन्यासी उत्तर काशीला 2 महिन्यांच्या एकांतवासाच्या विश्रांतीसाठी आलेला होता. आमच्यात चांगली मैत्री झाली होती. बऱ्याचदा आम्ही मंदिराच्या आवारात ध्यानधारणेसाठी एकत्रच जात होतो. हा सर्व प्रकार त्याच्या डोळ्यात देखतच घडला. तो नेमका त्या दिवशी माझ्यापासून जरा जवळच बसलेला होता. मी त्याच्यापाशी जाऊन हा काय प्रकार आहे अशी चौकशी केली. तो स्वामी त्याच्या नेहमीच्या मृदू आवाजात म्हणाला, मला वाटते की परमेश्वरावरील प्रेमापोटी वेडा झालेला तो एक परमहंसच असावा. तो जे काही बोलला ते बंगाली भाषेत असून सिद्धोचा अर्थ परिपक्व झालेला किंवा सिद्ध पुरुष असा होतो. भालो म्हणजे चांगला व होई गयालो म्हणजे झाला असा अर्थ आहे. तो माणूस तुझ्या आध्यात्मिक दर्जाबद्दल जर बोलला असेल तर तू फार नशीबवान आहेस असे समज. काल तू मला तुझ्या ज्या महान गुरु बाबाजींच्या बद्दल सांगितलेस त्यावरून मला वाटते की त्यांनी तुला खरोखरीच एका वरच्या आध्यात्मिक पातळीवर आणून ठेवले आहे. तुला समाधी अवस्थेत असताना जेव्हा मी बघतो तेव्हा मला या गोष्टीची फार प्रचिती येते. आमच्या संप्रदायाचे संस्थापक व स्वामी विवेकानंदांचे महान गुरु रामकृष्ण परमहंसांच्या तोंडूनही हे शब्द निघाले होते. असे म्हटले जाते की एखाद्या आध्यात्मिक साधकाची ते एवढी कसून परीक्षा करत की जर त्यांचे समाधान झाले तर सिद्धो सिद्धो म्हणजे पूर्ण परिपक्व झालेला असेच ते म्हणत. मला या गोष्टीचे फार आश्चर्य वाटते की या माणसानेही तेच शब्द उच्चारले. दसनामी संप्रदायाच्या लक्ष्मणपुरी नावाच्या एका साधूने मला सांगितले की अत्यंत वरच्या दर्जाची आध्यात्मिक उंची गाठलेला एक सच्चा संन्यासी नदीकाठी रोज भटकत असतो. त्या संन्याशाला ओळखणारा व एका प्रख्यात मठात राहणारा एक साधू पूर्वी उत्तर काशीला आला होता. त्याने या हिंडत असलेल्या संन्याशाला बघताच तो त्याच्या पाया पडला. त्यानंतर त्याने या संन्याशाचा पूर्व इतिहास काही लोकांना सांगितला. त्याच्या सांगण्यानुसार भारताच्या पूर्व भागातील एका सुप्रसिद्ध व सदन अशा मठामधून हा संन्यासी येथे आला होता. प्रख्यात शंकराचार्यांनी या मठाची स्थापना केलेली असून
जेव्हा त्या मठाचा मठाधिपती होण्याची वेळ याच्यावर आली तेव्हा मागे एक चिठ्ठी ठेवत तो मठ सोडून निघून गेला. त्या चिठ्ठीमध्ये त्याने लिहिले होते की मठाधिपतीच्या कार्यालयाचा एकंदर डामडौल, भपका किंवा दिला गेलेला एक विशेष दर्जा या सर्वांचा त्याला मनापासून तिटकारा आहे. तो स्वखुशीनेच एक हिंडत राहणारा साधू बनण्यासाठी निघून जात असून आता परमेश्वरच काय तो त्याचा एकमेव आधार असेल. तो एक दंडी स्वामी होता. दंडी स्वामी म्हणजे आपला विशेष वरचा दर्जा दर्शवण्यासाठी हातात जाड जूड दंडा घेऊन वावरणारा एक ब्राह्मण. उत्तर काशीला येऊन पोचल्यावर त्याने त्याचा दंडा व कमंडलू गंगेमध्ये भिरकावून दिले. पूर्वी त्याला ओळखणारा साधू त्याला येऊन भेटेपर्यंत तर त्याचे नावही कोणाला कळले नव्हते. लोक त्याचा उल्लेख केवळ स्वामीजी असाच करत. मी असे ऐकले होते की तो नेहमी गंगाकिनारी बसून राहत असे वा हिंडत राहत असे. रात्रीच्या वेळी तो मंदिराच्या आवारात झोपायला येत असे. तो कधीच कोणाशी बोलला नाही व अन्नछत्रामध्येही कधी गेला नाही. हे पाहून एका दाक्षिणात्य संन्याशाने त्याला खाऊ घालण्याची जबाबदारी स्वीकारली. तो रोज दिवसातून एक वेळेला अन्नछत्रामधून जेवण आणून त्याला देत असे. तो स्वामी मात्र स्वतःच्या उंजळीत मावेल इतकेच अन्न दिवसातून एकदा खात असे व गंगेचे पाणी पिऊन राहत असे. पायाच्या खोट्यापर्यंत पोचणारे पिवळट धोतर तो नेसत असे व त्याच्याबरोबर एक घोंगडी एवढीच काय ती वस्तू केवळ असे. ती घोंगडी ध्यान करण्यासाठी व रात्री पांघरण्यासाठी अशा दोन्ही गोष्टींसाठी उपयोगी पडे. तू जर त्याचे दर्शन घेतलेस तर फार चांगले होईल असे लक्ष्मण पुरीने मला सांगितल्यावर एका सकाळी त्या साधूला भेटता येईल या आशेने मी गंगेच्या काठी आलो. मला फार वेळ तिष्ठत बसावे लागले नाही. एक उंच व हडकुळा पिवळे धोतर नेसलेला माणूस नदीकाठाने चालत येत असल्याचे मला दिसले. तो स्वामी लक्ष्मण पुरीने वर्णन केलेल्या वर्णनाशी अगदी तंतोतंत जुळत होता. माझ्या जवळपासच असलेल्या एका उंच खडकाच्या दिशेला जात नदीकडे तोंड करून पद्मासन घालून तो त्यावर स्थानापन्न झाला. मी माझा धीर एकवटून त्याच्या दिशेने गेलो व शांतपणे त्या खडकापाशी जाऊन उभा राहिलो. तो फार क्वचितच कोणाशी बोलतो असे मी ऐकलेले होते, पण तो आपणूनच माझ्याशी शांतपणे बोलू लागला. तुझे नाव काय आहे? त्याने मला विचारले. मधू, मी उत्तरलो. मग या ठिकाणी तू काय करतोस? काही शिकतो वगैरे आहेस का? मी सत्य शोधण्याच्या मागे आहे. एक ममत्वपूर्ण भाव त्याच्या चेहऱ्यावर दिसू लागला व तो म्हणू लागला, अरे गरीब बिचाऱ्या पोरा, ते तर महाकठीण काम आहे. मी 70ला पोचलो असून बरीच वर्षे मी त्यावर मेहनत करत आलेलो आहे. मी माझा दंडाही सोडून दिला व कोणी दिले तरच मी खातो, पण अजूनही ते ब्रह्म मला काही सापडले नाही. वेदांतामधील सर्व ग्रंथांचा माझा अभ्यास झाला आहे, पण तरीही ते सत्य मला हुलकावण्यास देत आहे. तुझे कोणी गुरु वगैरे आहेत का? त्याने विचारले. हो, माझे गुरु फारच अलौकिक आहेत व ते श्री गुरुबाबांजीच्या ज्येष्ठ शिष्यांपैकी एक असून त्यांचे मला आशीर्वाद आहेत, मी मोठ्या अभिमानाने सांगितले. हो, मी पण त्या अलौकिक अशा बाबाजींबद्दल ऐकले आहे, पण आजकाल बऱ्याच काही गोष्टी ऐकायला मिळतात. कशावर विश्वास ठेवायचा व कशावर नाही हे काही समजत नाही. बरेचदा हे गुरु खोटे व भोंदू पण निघतात. आश्रम हे राजकारणाचे आखाडे बनले असून एक सच्चा साधक या सर्व प्रकाराने गोंधळून जातो. असो, पण या महान बाबाजींना
स्वतः तू कधी बघितले आहेस का? हो, एकदा बघितले आहे. ज्यांना मी बाबाजीच म्हणतो ते माझे गुरु परत आले की तुमची जर हरकत नसेल तर त्यांनी तुम्हाला भेटावे अशी मी त्यांना विनंती करेन, मी म्हणालो. गेल्या काही आठवड्यापर्यंत कोणाकडून काही मदत न घेण्या इतका अभिमान माझ्यामध्ये होता, पण आता तोही उरलेला नाही. आता कोणाची तरी मदत घ्यावी असे फार वाटू लागले आहे. हे शरीरही आता आणखी किती काळ टिकणार आहे हाही विचार मनात येऊ लागला आहे. तेव्हा कृपया तू जरूर त्यांना विचार. आज मी खूपच जास्त बोलून गेलो. तेव्हा मुला, तू आता निघावे, असे म्हणत त्याने आमची चर्चा अचानकपणे स्थगित करून टाकली. बाबाजी जेव्हा उत्तर काशीला परत आले तेव्हा त्यांना घेऊन मी त्या स्वामींकडे गेलो. पण त्या वृत्तांताविषयी सांगण्यापूर्वी तैत्तिरीय उपनिषद पठणाच्या माझ्या पहिल्या पाठाच्या दिवशी माझे संस्कृत शिक्षक कृष्णानंद शर्मा यांना बसलेल्या आश्चर्याच्या धक्क्याविषयी आधी सांगतो. पहिल्या पाठामध्येच त्यांना लगेच लक्षात आले की मी अगदी योग्य प्रकारे मंत्र पठण करत आहे. त्यांनी मला मी पूर्वी हे कधी शिकलो आहे का असे विचारले. मी हे पूर्वी कधीच शिकलेलो नाही या माझ्या उत्तरावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. मी खोटे बोलत आहे असेच त्यांना वाटले. मी त्यांना म्हणालो की खोटे बोलायची मला काहीच आवश्यकता नाही व मी ते पठण अगदी सहजरित्याच करत आहे. मग आपले खांदे उडवत ते म्हणाले, बहुतेक मागच्या जन्मी तू हे शिकला असशील. या पलीकडे दुसरा काही तर्क मी करू शकत नाही, किंवा मग तो बाबाजी यांचाच काहीतरी चमत्कार असेल. भगवद्गीतेचे पाठांतर करण्यामागे अन्न ही गोष्टसुद्धा किती प्रेरक असू शकते याचा अनुभव मला उत्तर काशीमध्ये आला. मला गीता पठण करणे खूप आवडत असे व बाबाजींनी त्यांच्या गुरूंकडून शिकलेली पठणाची एक सुंदर पद्धत मलाही शिकवली होती. पण पठण करताना मला समोर पुस्तक लागत असे. तसे बघितले तर माझे पाठांतर फार कच्चे होते. वाचन करून ते समजून घेण्याची मला फार आवड होती, पण ते पाठ करणे हा वेळेचा व शक्तीचा अपव्यय आहे असे मला वाटे. पण उत्तर काशी येथे पाठांतराची माझी नावड मला सोडून द्यावी लागली. लवकरच संपूर्ण गीता मी पाठ करून म्हणू लागलो. हे काम कशामुळे घडून आले त्याविषयी सांगतो. त्या ठिकाणच्या आश्रमांमध्ये सुग्रास भोजनाच्या जेवणावळी किंवा मेजवान्या होत असत. अनेक साधू संन्याशांना या जेवणाचे निमंत्रण दिले जात असे. जेवणाला सुरुवात करण्यापूर्वी पुरुषोत्तम योग हा गीतेमधील 5वा अध्याय सर्वजण म्हणत असे. तरुण, वयस्कर अशा बऱ्याच साधू संन्याशांना तो अध्याय पूर्ण पाठ असे व ज्यांना पाठ नसेल त्यांना कमी लेखले जात असे. 2 पंक्तींना मी जेवून आल्यावर ठरवले की हा अध्याय आपण पाठ करायचाच. 3ऱ्या खेपेला जेवणापूर्वी तो म्हणणे मला जरा जरा जमले, पण 4थ्या वेळेपासून मात्र तो अध्याय अगदी अस्खलितपणे ओघवत्या सुरात मी म्हणू लागलो. एवढ्या उत्तम व सुग्रास जेवणाच्या बदल्यात 5वा अध्याय पाठ करणे ही अगदी किरकोळ अशी गोष्ट ठरली. अशाच एका जेवणावळीच्या प्रसंगी स्वामी व्यंकटेशानंद यांच्याशी माझी भेट झाली. संध्याकाळी माझ्या कुटीमध्ये तू ये असे त्यांनी मला सांगितले. ऋषिकेशच्या स्वामी शिवानंद सरस्वती यांचे ते एक ज्येष्ठ शिष्य होते. वेदांतामधील त्यांच्या सखोल व यथार्थ ज्ञानासाठी ते प्रसिद्ध होते. पहिल्या भेटीनंतर आमच्यात बऱ्याच भेटीगाठी होऊन झालेल्या चर्चेचा मला फारच फायदा झाला. पुढे बऱ्याच वर्षानंतर स्वामी व्यंकटेशानंद व जे कृष्णमूर्ती या दोघांमध्ये झालेली चर्चा ऐकण्याचा योग मला आला.
स्वामी व्यंकटेशानंद यांचा दावा हा होता की गुरुची नितांत आवश्यकता असते, तर जे कृष्णमूर्तीचे नेहमीप्रमाणे हेच म्हणणे होते की गुरुची जराही जरुरी नसून सत्य शोधनाच्या प्रक्रियेत गुरु हा एक अडथळाच बनून राहतो. कोणत्याही निष्कर्षाप्रत न येता ही चर्चा संपली. त्यानंतर मे महिन्यात बाबाजी परत आले व उत्तर काशीमध्ये आम्ही 5 दिवस एकत्र राहिलो. त्यानंतर गंगेच्या उगमाशी म्हणजे गोमुखला जाण्याचे आमचे ठरले होते. बाबाजी परत आल्याच्या दुसऱ्याच दिवशी मी त्यांना त्या आदरणीय व वयस्कर संन्याशाबरोबर झालेल्या माझ्या भेटीबद्दल सांगितले. ठीक आहे, तुला खरंच असे वाटते का की मी त्याला भेटावे? बाबाजींनी विचारले. बाबाजी, मला वाटते की केवळ तुम्हीच त्याला मदत करू शकता, मी म्हणालो. मग दुसऱ्या दिवशी बाबाजींनी मला बरोबर घेतले व आम्ही त्या संन्याशाला भेटायला निघालो. त्याच्या नेहमीच्या त्या खडकावर तो बसलेला आम्हास दिसला. आम्हाला पाहताच तो उठून उभा राहिला व खडकावरून खाली उतरून तो आमच्याकडे आला. आमच्याजवळ येताच हात जोडून नमस्कार करत त्याने आमचे स्वागत केले. मीही हात जोडून त्याला नमस्कार केला. बाबाजी म्हणाले, नमस्कार स्वामीजी. आपण दोघे बोलत असताना मधूला मी दूर जाऊन थांबायला सांगू का? प्रणाम योगीराज, तो संन्यासी म्हणाला. त्याला येथेच थांबू देत. आपल्या चर्चेमधून त्याला एखाद्या वेळेस फायदाच होईल. त्याने येथे थांबायला माझी काहीच हरकत नाही. यामुळे त्यांची चर्चा ऐकण्याची एक उत्तम संधी मला प्राप्त झाली. आम्ही तेथेच खाली बसलो. बाबाजींनी त्यांच्या नेहमीच्या नेमकेपणाच्या सवयीनुसार लगेच मुद्द्यालाच हात घातला. ते म्हणाले, स्वामीजी, मला तुमच्या ज्ञानाबद्दल व त्याहीपेक्षा जास्त ज्या धैर्याने तुम्ही मठाधिपतीचे पद नाकारलेत त्याबद्दल तुमचा फार आदर वाटतो. तुमच्या दंडीचा व उच्च पदाचा त्याग करून एका हिंडत राहणाऱ्या संन्याशाचे आयुष्य तुम्ही जगत आहात. खरंच धन्य आहे तुमची. पण तरीही अजून तुम्ही ज्याचा शोध घेत आहात त्या परब्रह्मापासून तुम्ही दूरच आहात. त्याचे कारण हे की तुमचे जे ज्ञान व जी विद्वत्ता आहे त्याचे एवढे प्रचंड ओझे तुमच्या डोक्यावर आहे, तेच हे सत्य जाणण्याच्या मार्गात अडथळा म्हणून उभे ठाकलेले आहे. मी पुढे बोलू का? हो हो, अगदी निशंकपणे बोला योगीराज. मला जरा जरा तुम्हाला काय म्हणायचे ते समजू लागले आहे, तो म्हणाला. तुम्ही एवढी मोठी ज्ञानसंपदा आपल्यापाशी गोळा करून ठेवली आहे की परमसत्य जे तुमच्यामध्ये येऊ पाहत आहे त्याला जागाच उरलेली नाही. स्वतःवरचे हे सर्व ओझे फेकून द्या व रिक्तपणाला आपलेसे करा. जर एकदा का हे तुम्ही कराल तर मग तुम्हाला लाभच लाभ आहे. जो नेहमी ज्ञानाचीच पूजा करत राहतो तो नेहमी अंधकाराकडेच वाटचाल करत असतो. या ईशावास्य उपनिषदामधील श्लोकाबद्दल मला नेहमीच आश्चर्य वाटत असे. त्याचा अर्थही कळत नसे. नेहमीचा जो अर्थ आहे की ज्ञान म्हणजे अपरविद्या किंवा निरुपयोगी ज्ञान वगैरे, हा मला कधीच पटत नव्हता. ऋषी हे नेहमी स्पष्टपणे बोलत असत. त्यांना जर का तोच अर्थ अभिप्रेत असता तर त्यांनी अपराविद्या हा शब्द वापरला असता. मला आता कोठे थोडे थोडे ध्यानात येऊ लागले आहे. आपण कृपया पुढे बोलावे, तो म्हणाला. बाबाजी बोलू लागले. तुमचे अगदी बरोबर आहे. अपरा हा शब्द न वापरण्यामागील कारण हे की विद्येची पात्रता ठरवण्याची आवश्यकताच नव्हती. खरी गोष्ट ही आहे की अंतिम सत्याची जाण होण्यासाठी ज्ञान हेच मार्ग ठरते. असे बघा की एखादी गोष्ट जाणून घेण्यासाठी मी काय करतो? सर्वप्रथम मी निरीक्षण करतो.
नंतर ते समजून घेतो व त्यानंतर ते मी माझ्या स्मृतीमध्ये साठवून ठेवतो. बरोबर? बाबाजींनी विचारले. अगदी बरोबर. मी जेव्हा म्हणतो की मला क्ष किंवा य बद्दलचे ज्ञान आहे, याचा अर्थ असा होतो की मला हे समजले आहे व ते माझ्या स्मृतीमध्ये साठवले गेलेले आहे. क्षणात मी ते पुन्हा आठवू शकतो. ही झाली या ज्ञानाची व्याख्या. तेव्हा सर्व प्रकारचे ज्ञान म्हणजे एक स्मृतीच असते. स्मृती हा शब्द भूतकाळ दर्शवतो. वर्तमानामध्ये भूतकाळाला जागा नसते. स्मृती म्हणजे साठवणूक केलेली माहिती व ती नेहमी गतकालातच जमा असते. तुमच्या प्रगल्भ बुद्धिमत्तेनुसार तुम्हाला हे समजते आहे ना? हो, अगदी समजते आहे, तो म्हणाला. आता सत्य ही अशी गोष्ट आहे की ती कधी होऊन गेलेली भूतकालीन अशी नसतेच. ती कायमची प्रत्यक्ष वर्तमानातच असते. त्यामुळे तिची स्मृतीमध्ये किंवा भूतकाळात कधी साठवणूकच करता येत नाही. उलटपक्षी सत्य हे सतत प्रवाही असणारे, जीवनमय चैतन्याने स्पंदन करत असणारे असते. ज्ञानचक्षुने ते कधीच पाहता येत नाही. केनोपनिषदामध्ये सांगितल्याप्रमाणे मनाला ते कधीच उमजून येऊ शकत नाही. जेव्हा आपल्या ज्ञानसंपन्न मेंदूमध्ये भरलेला सर्व कचरा आपण फेकून देतो व मन पूर्णपणे रिकामं करतो, तेव्हा ते मन शांत व स्थिर होते. त्याला आता काही बनायची, मिळवायची अशी कोणतीच ओढ उरत नाही. तेव्हाच त्या शाश्वत सत्याला मनामध्ये प्रकट होण्यासाठी जागा तयार होते. अहंकार व उधारीच्या ज्ञानाचे काळे व जाडजाड पडदे दारा खिडक्यांवरून दूर करून त्या उघड्या ठेवल्या की तो ईश्वरी व शीतल असा वारा घरामध्ये खेळू लागतो. मला वाटते मी अगदी स्पष्टपणे बोललो आहे, बाबाजी म्हणाले. बऱ्याच क्षणाच्या शांततेनंतर तो संन्याशी बोलू लागला. वा, काय सुंदर शांतता होती ही. अशा नीरव शांततेचा उभ्या आयुष्यात कधी मी अनुभव घेतला नव्हता. मी हे मान्य करतो की एक दोनदा तसा मी काहीच न करता नुसता नदीकडे व निरभ्र आकाशाकडे बघत बसलो होतो, तेव्हा थोडे काहीसे जाणवले. जणू काही या शांततेच्या उंबरठ्यापर्यंत जाऊन मी परतलो होतो. जेव्हा ही शांतता तुम्ही अनुभवाल तेव्हा काहीही न करता स्थिर चित्ताने तुम्ही बसून राहा. त्या शांततेमध्ये कोणतीही ढवळाढवळ करू नका. तुम्हाला तुमच्या या सत्यशोधनासाठी श्री गुरु बाबाजींचा आशीर्वाद लाभो. बाबाजी म्हणाले. आता आपली परत काही भेट होणार नाही, कारण काही दिवसातच आम्ही गोमुखला जायला निघणार आहोत, असे म्हणत बाबाजी उठून उभे राहिले व त्यांनी त्या वयस्कर माणसाचा निरोप घेतला. अश्रूंनी डोळे डबडबलेला तो वृद्ध बाबाजींच्या पाया पडू लागतात. बाबाजींनी त्याला अडवले. तुम्ही सर्व संघ परित्याग करण्याच्या परंपरेमधील व भगवे वस्त्रे परिधान केलेले संन्यासी आहात. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे तुम्ही अत्यंत प्रामाणिक आहात. लौकिक दृष्टीनेही बघितले तरी तुम्ही माझ्याहून वयानेही मोठे आहात. त्यामुळे मी तुम्हाला माझ्या पाया पडू देऊ शकत नाही. माझ्याबद्दलचा तुमचा प्रेमभाव मला तुमच्या डोळ्यातच दिसत आहे व तोच मला पुरेसा आहे. बाबाजी म्हणाले. मग आम्ही दोघे तेथून निघालो. आम्ही दृष्टीआड होईपर्यंत तो संन्यासी आमच्याकडे बघत नदीकाठी उभा राहिला होता. मी म्हणालो, बाबाजी, तुम्ही मलाही सत्याच्या बाबतीत मार्गदर्शन करा. तुमच्या कृपेने आज मला बरेच काही शिकायला मिळाले. बाबाजी हसू लागले व माझ्या खांद्यावर उजवा हात ठेवत म्हणाले,
प्रत्येक गोष्टीची एक वेळ ठरलेली असते. गुरुवारी सकाळी आपण गोमुखला जायला निघू. भाग 32. श्री विद्या दीक्षा. गंगा हे जिचे दुसरे नाव आहे त्या भागीरथी नदीच्या उगमस्थानी म्हणजे गोमुख या ठिकाणी जाण्याकरता आम्ही गुरुवारी सकाळी निघालो. सागर राजपरिवारामधील सर्वात लहान वंशज भगीरथ हा या नदीला तिच्या स्वर्गीय निवासस्थानाकडून पृथ्वीवर आणण्यास कारणीभूत ठरला असे हिंदू महाकाव्यांमध्ये वर्णन केलेले आहे. त्यामागील गोष्ट अशी आहे, हजारो वर्षापूर्वी हिमालय जेव्हा नुकताच निर्माण झालेला होता त्या काळात महाबलाढ्य अशा सागर सम्राटाने बरीच युद्धे जिंकून अनेक साम्राज्यांना आपल्या अधिपत्याखाली आणले होते. त्यानंतर त्याने अश्वमेध यज्ञास आरंभ केला. यामध्ये बळी दिला जाणारा घोडा सगळीकडे फिरवण्यात येत असे. जो कोणी हा घोडा अडवत असे त्याला त्या राजाशी युद्ध करून तो घोडा स्वतःच्या मालकीचा करून घ्यावा लागत असे. स्वर्गाचा राजा इंद्र याने असा विचार केला की जर सागर सम्राटाचा हा अश्वमेध यज्ञ संपन्न व यशस्वी झाला तर सागर सम्राटाचे बळ खूपच वाढेल व तो स्वर्गावरही चढाई करून आपल्याला हुसकावून लावेल. त्यामुळे आपल्या मायावी शक्तींचा वापर करून इंद्राने तो घोडा पळवून नेला व महर्षी कपिलांच्या आश्रमापाशी लपवून ठेवला. सागर सम्राटाचे 60,000 शक्तिशाली पुत्र त्या घोड्याचा शोध घेत कपिल मुनींच्या आश्रमापाशी येऊन पोचले. तेथे त्यांना तो घोडा सापडला. तुम्ही आमचा घोडा चोरलात, आता त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील अशी त्यांनी कपिल मुनींना धमकी दिली. कपिल मुनी खरे म्हणजे घोर अशा तपश्चर्येत मग्न होते. या सर्व प्रकारामुळे त्यांची ध्यानावस्था भंग पावून त्यांनी अत्यंत क्रोधाने डोळे उघडले व त्या सैन्याकडे नुसते पाहून सर्वांना भस्म करून टाकले. एका सम्राट पुत्राने क्षमा याचना केल्याने तो तेवढा वाचला. त्या सम्राट पुत्राचा मुलगा अंशुमन याने आपल्या चुलत्यांना सद्गती मिळावी म्हणून मोठी खडतर तपश्चर्या केली. पण कपिल मुनींनी घोडा परत करताना हे निक्षून सांगितले की जर स्वर्गामधील गंगा नदी पृथ्वी तलावर उतरून वाहू लागली व जर त्या चुलत्यांची रक्षा गंगेच्या पाण्यात विसर्जित केली तरच त्यांच्या आत्म्यांना शांती व सद्गती प्राप्त होईल. अंशुमनने पृथ्वीवर अवतीर्ण होण्यासाठी गंगा नदीचे मन वळवण्याचा बराच प्रयत्न केला, पण ती काही तयार झाली नाही. अंशुमनचा मुलगा दिलीप यानेही खूप प्रयत्न केला, पण तोही अयशस्वी ठरला. पण शेवटी त्याचा नातू भगीरथ याने पराकोटीची साधना करून स्वर्गीय गंगा नदीचे मन जिंकले व ती पृथ्वीवर येण्यासाठी तयार झाली. पण आता एक मोठी समस्या पुढे उभी राहिली. गंगा नदी स्वर्गातून पृथ्वीवर उतरत असताना जो मोठा आघात झाला असता त्यामुळे खूप हाहाकार माजला असता. पृथ्वीचे तुकडे होण्याची शक्यता होती. या समस्येमधून पृथ्वीला वाचवण्याचे सामर्थ्य केवळ एकापाशीच होते, ते म्हणजे महायोगी भगवान शंकर जे कैलास पर्वतावर विराजमान असत. मग भगीरथाने आपल्या भक्तिभावाने भगवान महादेवाचे मन जिंकले. त्यांनी पृथ्वीवर कोसळणाऱ्या शक्तिशाली गंगेच्या पाण्याला आपल्या मस्तकावर झेलून आपल्या जटांमधून अलगदपणे पृथ्वीवर सोडण्याचे मान्य केले. गोमुखला जाणारा रस्ता हा भैरवघाटी व गंगोत्री या खेड्यांमधून जात असून
गंगोत्री येथे गंगादेवीचे एक मंदिर आहे. त्या ठिकाणी बरेच आश्रम असून उन्हाळ्याच्या काळात बरेच सारे साधू संन्यासी तेथे वास्तव्य करतात. उत्तर काशीमध्ये उतरण्यापूर्वी गंगेच्या प्रवाहाला खूपच ओढ व वेग असतो. सूर्यप्रकाशात चमकणाऱ्या सुदर्शन शिखराचे दर्शन गंगोत्रीहून होते. गंगोत्रीला आम्ही उदासी साधू संप्रदायाच्या जुना आखाडा आश्रमाच्या कुटीमध्ये 2 दिवस मुक्काम केला. डोंगरांमधून खाली कोसळताना होणाऱ्या नदीच्या पाण्याच्या घनगंभीर आवाजाचे मला फार कौतुक वाटले. गंगोत्रीला पोचण्यासाठी आम्हाला 4 दिवस लागले होते. एकदा अचानकपणे बाबाजी म्हणाले. त्या वृद्ध संन्याशाने मोठ्या शांती समाधानाने आपला देह ठेवला. मी जेव्हा त्यांना आणखी खुलासेवार विचारू लागलो तर ते म्हणाले, आता या विषयावर आणखी काही विचारू नकोस. नंतर गोमुखहून उत्तर काशीला जेव्हा आम्ही परत आलो तेव्हा स्वामी लक्ष्मणपुरी यांनी सांगितले की आम्ही गोमुखला निघाल्यावर 4 दिवसांनीच या वयोवृद्ध संन्याशाचे निर्वाण झाले. ते त्यांच्या नेहमीच्या खडकावर गंगेकडे तोंड करून बसले होते. त्या स्थितीमध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या चेहऱ्यावर परमानंदाचे विलक्षण स्मितहास्य झळकत होते. उत्तर काशीमधील सरकारी हॉस्पिटलच्या दाखल्यानुसार हृदयक्रिया बंद पडून त्यांचा मृत्यू झाला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही गंगोत्री ते गोमुख व तपोवन हा पल्ला चालण्यासाठी सुरुवात केली. गंगोत्री हे पवित्र गाव एकदा का मागे पडले की सर्वत्र शांतता जाणवू लागते. भागीरथीच्या पहिल्या तीरावर बऱ्याचशा नैसर्गिक गुहा आहेत. 4 तासानंतर आम्ही पाईन वनराईत म्हणजे चिरबासा येथे येऊन पोचलो. येथून आम्हाला चमकणाऱ्या गंगोत्री हिमनदीचे दर्शन होत होते. अर्धा तास विश्रांती घेऊन व भिजवलेले चणे खाऊन पाणी पिऊन आम्ही भोजबासा म्हणजे बर्च वनराईमध्ये येऊन पोचलो. भोजबासा येथे लाल रंगाची वस्त्रे नेसणाऱ्या एका तांत्रिक साधूकडे आम्ही गेलो. त्याची व बाबाजींची खूप जुनी ओळख होती व आम्हाला दाल रोटी व भाजी असे पोटभर जेवण वाढून तो बाबाजींना त्यांच्याकडे काही दिवस राहण्याचा आग्रह करू लागला. पण बाबाजींनी गोमुख येथे राहण्याचे ठरवले होते. त्यामुळे जेवण झाल्यानंतर लगेच आम्ही पुढच्या मार्गाला लागलो. भोजबासा येथून भागीरथी शिखर दिसू लागते. थोड्या वेळानंतर 21,000 फूट उंचीवर असणारे व पिरॅमिडसारखे दिसणारे शिवलिंग शिखर दिसू लागले. साधारण तासभरातच आम्ही गोमुखला येऊन पोचलो. ते सर्वच दृश्य मनाला भुरळ पाडणारे असे वाटले. गायीच्या तोंडासारखा आकार असलेल्या एका बर्फाच्छादित खडकामधून गंगेचे पाणी वाहत होते. त्या उगमाच्या मागे साधारण 25 किलोमीटर परिसरात गंगोत्री हिमनदी दिसत होती. उसळणाऱ्या पाण्यामध्ये हिमनग तरंगताना दिसत होते. जिकडे पहावे तिकडे पांढरा शुभ्र बर्फच बर्फ व हिमखंड दिसत होते. अत्यानंदाने मी अगदी वेडाहून इकडे तिकडे उड्या मारत जमिनीवर गडाबडा लोळू लागलो. बाबाजी म्हणाले, शांत हो, शांत हो. आता आपण पाण्यामध्ये पटकन एक बुडी मारून घेऊ. मग आम्ही त्या गारेगार पाण्यात एक डुबकी मारून लगेच बाहेर पडलो. अंग पुसू लागलो. आम्हाला ऊब देण्यासाठी व अंग आणि कपडे वाळवण्यासाठी जणू ढगान अडून सूर्य अचानक बाहेर आला. गोमुख व तपोवनमध्ये काही गुहा असून त्यापैकी एका गुहेत बाबाजींचा एक जुना सहाध्यायी, त्याचा बाबाजी दादा या नावाने उल्लेख करत राहत असे. तो बंगालचा रहिवासी होता. दर उन्हाळ्यात तो या गुहेत येऊन राहत असे.
हिमनदीच्या डाव्या बाजूला असलेली उंच व खडी चढण चढून आम्ही अर्ध्या तासामध्ये दादांच्या गुहेपाशी येऊन पोचलो. दादा आमची वाटच पाहत होते. या अशा आडबाजूच्या बर्फाळ प्रदेशामध्येही त्यांनी धुनी पेटवली होती. गुहा चांगलीच मोठी होती व गुहेच्या तोंडाशी आडोसा म्हणून मोठमोठे दगडधोंडे रचून ठेवलेले होते. जमिनीवर लाकडी फळ्यांचा बिछाना होता. दादांनी आम्हाला काही जास्तीच्या घोंगड्या दिल्या. भात व बटाटा रस्सा अशा जेवणानंतर ती रात्र आम्ही त्या गुहेत काढली. दादाजी म्हणाले, तुझे भाग्यच आहे की तुझी बाबाजींशी गाठ पडली. त्यांना शिष्य म्हणून कोणाचा स्वीकार करणे फारसे आवडत नाही. जेव्हा जेव्हा मला तुमचा शिष्य म्हणून माझा स्वीकार करा असे मी त्यांना म्हणत असे, तेव्हा दादा आपण मित्र म्हणूनच राहू असे ते सांगत असत. मुला, तू मात्र मोठा भाग्यवान निघालास. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही तपोवनाकडे चालू लागलो. तेथे पोचायला आम्हाला जवळजवळ 2 तास लागले. आता शिवलिंग शिखर अगदी व्यवस्थित दिसू लागले होते. त्या नितळ व रुपेरी हिमशिखरांच्या विस्तीर्ण मालिकांवरून सूर्यकिरणे परावर्तित होत शोभादर्शक यंत्राप्रमाणे सतत बदलत राहणारे अद्भुत दृश्य समोर दिसत होते. उजव्या बाजूला भृगुपंथ शिखर व मेरू पर्वत दिसत होता. शिवलिंग शिखराच्या डाव्या बाजूला भगीरथी शिखर आणि दूरवर सतोपंत शिखर दिसत होते. उत्तर दिशेला मान पर्वत व उत्तुंग असे कैलास शिखर दिसत होते. दक्षिण बाजूला सुदर्शन शिखर होते. नंतर अर्ध्या तासातच आम्ही डोंगर माथ्यावर जाऊन पोचलो. खाली पसरलेल्या गंगोत्री हिमनदीचा प्रचंड विस्तार आम्हाला वरून बघायला मिळाला. उजव्या बाजूला दूरवर केदारनाथ दिसत होते. मग थोड्या वेळाने आम्ही खाली उतरून गुहेत परत आलो. दादाजींच्या बरोबर 5 दिवस आम्ही त्या गुहेत मुक्काम केला. त्यांनी खाण्याचे जिन्नस व जळणाचे लाकूड याचा आठवडाभर पुरेल इतका साठा गुहेमध्ये करून ठेवलेला होता. एक दिवस बाबाजी दादाजींना म्हणाले, दादा, तुम्ही उद्या मधूला श्री विद्या मंत्राची दीक्षा द्या. दादाजी हरकत घेत म्हणाले, बाबाजी, तुम्ही त्याचे गुरु स्वतः हजर असताना मी त्याला दीक्षा कशी काय देऊ? तुम्हीच द्या ना. नाही, तुम्हीच द्या. त्यामागे काही विशेष कारण आहे, बाबाजींनी सांगितले. मग दादाजींनी मान्यता दर्शवून लोपमुद्रा संप्रदायातील षोडशाक्षरी म्हणजे 16 अक्षरे असणाऱ्या व का पासून सुरू होणाऱ्या श्री विद्या मंत्राची दीक्षा मला दिली. क्रियायोगाद्वारे कुंडलिनी शक्ती जागरणासाठी सुषुम्ना मार्गाची शुद्धता केली जाते. तर श्री विद्या मंत्रोच्चाराने मूलाधार ते आज्ञापर्यंतची मज्जारज्जूवरील सर्व चक्रे ही ऊर्ध्वगामी शक्ती धारण करण्यासाठी क्रियाशील व सक्षम केली जातात, दादाजींनी सांगितले. बाबाजी स्वतः श्री विद्या मंत्रामध्ये खूपच पारंगत आहेत. केवळ त्यांच्या आदेशामुळेच चक्रधारणेचे हे तंत्र मी तुला शिकवत आहे. दुसऱ्या दिवशी बाबाजींना मी विचारले, बाबाजी, तुम्ही माझे गुरु असताना व आजपर्यंत तुमच्याकडून जे जे काही मी शिकलो त्यावरून मला असे वाटते की काल जे मी शिकलो ते आवश्यक होते का, व तेही दुसऱ्याकडून? हे मी तुम्हाला विचारण्यात माझी चूक होत असेल तर मात्र मला माफ करा. बाबाजी म्हणाले, मुला, तुझी बऱ्याच प्रकारच्या आध्यात्मिक साधकांशी व गुरूंशी भेट होणार आहे. या विषयावर जेवढे काही उपलब्ध होईल ते सर्व तू शिकून घ्यावेस असे मला वाटते. त्यामुळे काय होईल की हे मला माहीत आहे पण तुला मात्र नाही, असे तुला कोणी बोलू शकणार नाही. दुसरी गोष्ट ही की काही आध्यात्मिक साधकांची प्रगती वेगाने होण्यासाठी श्री विद्या मंत्राची जरुरी असते.
तुलाच जर माहीत नसेल तर दुसऱ्यांना तू ते कसे शिकवणार, नाही का? वेगवेगळ्या प्रकारचे सिद्धांत व तत्त्वे आणि त्यांचा प्रत्यक्ष वापर हे एक प्रकारचे साचेच असतात. त्या साच्यांमध्ये आकारहीन व पूर्वी कोणतेही संस्कार न झालेला मातीचा गोळा बसवून त्याला आकार देता येतो. पण महत्त्वाची एक गोष्ट मात्र लक्षात असू दे की जोवर साचा वेगळा केला जात नाही तोपर्यंत आतील वस्तू प्राप्त होत नाही. त्यामुळे जसा साचा जरुरीचा आहे तसा नंतर तो वेगळा करणेही आवश्यक आहे. काही लक्षात येते आहे का तुझ्या? बाबाजींनी विचारले. हो बाबाजी, मला समजू लागले आहे, मी विनम्रपणे म्हणालो. मग गोमुख होऊन आम्ही परत ऋषिकेशला आलो. भाग 33. जर्मन डॉक्टरची शिकवण. बाबाजींच्या बरोबरच्या 3.5 वर्ष काळाच्या सहवासात आम्ही एकदा गोमुख, 2 वेळा गंगोत्री, एकदा जमुनोत्री व 2 वेळा बद्रीनाथ आणि केदारनाथ असा प्रवास केला. गंगोत्रीला आमच्या दुसऱ्या भेटीच्या वेळी मज्जासंस्था शास्त्रामध्ये तज्ज्ञ असलेल्या एका जर्मन डॉक्टरशी माझी भेट झाली. तो बाबाजींचा शिष्य होता. त्याला बाबाजी नुसते जर्मन याच नावाने संबोधत असत. या डॉक्टरने काही वैयक्तिक कारणामुळे आपले खरे नाव उघड न करण्याची विनंती केल्याने मीही त्याचा उल्लेख केवळ जर्मन असाच करतो. हा जर्मन माणूस गंगोत्रीमधील आमच्या कुटीमध्ये एकदा आम्हाला भेटायला आला. त्याच्याशी माझी ओळख करून देत बाबाजी म्हणाले, हे जर्मन डॉक्टर स्टुटगार्ड येथे राहणारे असून ते एक न्यूरोलॉजिस्ट आहेत. गेल्या 10 वर्षापासून माझे शिष्य आहेत. गंगोत्रीमध्ये ते महिनाभर राहणार असून त्यांच्याकडून तू मेंदू व मज्जारज्जूची रचना व कार्यपद्धती समजून घे. आत्मशोध घेण्यासाठी मेंदूचे काम कसे चालते हेही जाणून घेणे आवश्यक ठरते. मन म्हणून नेहमी आपण जे म्हणतो ते मेंदूचेच कार्य असून ते जर तू नीट समजावून घेतलेस तर सर्वसामान्य वैचारिक पातळीपेक्षा खूप उच्च दर्जाच्या जाणीवांच्या पातळींचा शोध घेणे तुला सोपे जाईल. आम्हा दोघांमध्ये निःशब्द स्वरूपाचा परस्पर संपर्क असून तुझ्याबद्दल या डॉक्टरांना संपूर्ण माहिती आहे, बाबाजी म्हणाले. एका जर्मन माणसाला साजेशीच या डॉक्टरांची कार्यपद्धती अगदी शिस्तबद्ध व सखोल अशी होती. स्वतःबरोबर वेगवेगळ्या आकृत्या व चित्रे असलेले तक्ते त्यांनी पूर्ण सज्ज केलेले होते. छोटा मेंदू, मध्य मेंदू किंवा लिंबिक सिस्टीम, कॉर्पस कलोझमने एकमेकास जोडला गेलेला डावा व उजवा मोठा मेंदू, मज्जारज्जू, स्वयंचलित मज्जासंस्था, इडा व पिंगला नाडी व षटचक्र केंद्रे याविषयी त्यांनी मला अगदी सविस्तर व सखोल माहिती दिली. प्रत्यक्ष शवविच्छेदन न करता जणू मेंदूचेच निरीक्षण केल्यासारखे मला वाटले. मी हे पहिल्यांदाच ऐकले की खूप पूर्वी म्हणजे 1700 ते 1800च्या काळातच मज्जासंस्थेच्या शास्त्रज्ञांना असे वाटू लागले की जरी एकत्र जोडलेले असले व जरी एकत्रितपणे एकमेकांना पूरक असे कार्य करीत असले तरी अर्धगोलाकृती मेंदूच्या या 2 भागांची स्वतंत्र व खास अशी वैशिष्ट्ये आहेत. योगशास्त्रामधील हठयोग प्रदीपिका व सच्चक्र निरूपण वगैरे प्राचीन ग्रंथांमधील माहिती व आजच्या काळातील मज्जाशास्त्रविषयक संशोधन या दोन्हीचा तौलनिक अभ्यास हा जर्मन माणूस आपल्या प्रयोगशाळेत करत असे. त्याचबरोबर
ज्याला तो अमर्याद जाणीवांचा मागोवा असे म्हणत असे, त्याविषयीचं संशोधनही तो करत असे. ऑलिव्हर सॅक यांचे पुस्तक डेस्कार्टेज एरर, लेखक अँथनी आर. डॅमॅसिओ, माझे मित्र डॉक्टर V.S. रामचंद्रन यांचे फॅन्टम इन द ब्रेन व या विषयावरील इतरही काही पुस्तके वाचल्यानंतर मला हे जाणवले की आजच्या युगामधील या शास्त्रशाखेची बीजे त्या जर्मन डॉक्टरांच्या संशोधनामध्येच सापडतात. दुर्दैवाने आजकालच्या या शास्त्रशाखेतील शास्त्रज्ञांची प्राचीन योगशास्त्राशी काही ओळख नाही. पुढे आणखीन मोठी दुर्दैवी घटना ही की या डॉक्टरशी माझी ओळख झाल्यावर 3 वर्षांनीच त्यांचे रस्त्यावर अपघाती निधन होऊन त्यांचे संशोधन कार्य अर्ध्यावरच राहून गेले. बाबाजींनी सांगितले की त्या डॉक्टरचा त्याच्या संशोधन कार्याला पूरक अशा कौटुंबिक वातावरणात पुनर्जन्म होईल. केव्हा व कोठे ते मात्र नक्की माहीत नाही. त्या जर्मन डॉक्टरच्याच तोंडून ऐकलेली त्याच्या व बाबाजींच्या पहिल्या भेटीची आश्चर्यकारक कथा मी तुम्हाला सांगतो. माझ्या हिमालयातील प्रवासामागे 2 मूळ उद्देश होते. पहिली गोष्ट ही की त्या हिमशिखरांबद्दल वाटणारे प्रचंड आकर्षण. हिमालयास पूर्वी भेटी देऊन गेलेल्या काही जर्मन प्रवाशांची हिमालयाची नेत्रदीपक अशी वर्णने मी वाचली होती. त्यामुळे मी फार प्रभावित झालो होतो. दुसरी गोष्ट म्हणजे हिंदू तत्त्वज्ञान, तंत्र व योगशास्त्र यामध्ये मला खूप रस वाटत असे. सर्पंट पॉवर हे सर जॉन वुडरॉफ यांचे पुस्तक वाचून कुंडलिनी शक्ती, सुषुम्ना या गोष्टीचे व मणक्यात असणाऱ्या मज्जासंस्थेचे एकमेकांशी असणारे साधर्म्य पाहून मी चकितच झालो होतो. जर शरीररचना व मेंदूचे कार्य यांचा अभ्यास नसता तर प्राचीन योगी ब्रह्मरंध्र, ब्रह्माकडे नेणारे द्वार, सहस्रार चक्र याविषयी काहीच बोलू शकले नसते. याच कारणामुळे हिमालयात जाऊन सच्चा योगी पुरुषाचा शोध घेण्यासाठी मी प्रवृत्त झालो. तोपर्यंत पूर्ण शिक्षण झालेला मज्जासंस्थाशास्त्राचा मी एक डॉक्टर बनलो होतो व स्टुटगार्ट येथील एका हॉस्पिटलमध्ये कामही करू लागलो होतो. माझ्या या प्रवासाविषयी काहीच न बोलता बऱ्याच मुश्किलीने माझी 1 महिन्याची रजा शेवटी एकदाची मंजूर झाली. त्या काळात एखाद्या शास्त्रज्ञाने योगशास्त्र व त्याला संलग्न असलेल्या घटना व विषयांमध्ये जिज्ञासा दाखवणे हे परंपरेला धरून नव्हते. ते शास्त्रीय व वैज्ञानिक विचारश्रेणीच्या लोकांना रुचतही नसे व ते अशास्त्रीयच मानले जाई. तसेच हिमालयाचा प्रवासही त्या काळी एवढा सुलभ नव्हता. विमानाने मी दिल्लीला येऊन पोचलो. हरिद्वारला रेल्वेने पोचायला मला पूर्ण 1 दिवस लागला. तेथून खटारा झालेल्या एका बसने मला ऋषिकेशला पोचेपर्यंत अर्धा दिवस गेला. डिवाइन लाईफ सोसायटीमध्ये माझी राहण्याची व्यवस्था करून मी आश्रम प्रमुख कैलासवासी स्वामी शिवानंदांकडे काही चौकशी केली. स्वामी मला म्हणाले की तुला इकडे तिकडे भटकण्याची काही आवश्यकता नाही. तुला काही जे शिकायचे आहे ते मी शिकवू शकेन. माझे मात्र काही तेवढे समाधान झाले नाही. माझी दृष्टी तर हिमशिखरांकडे लागली होती. त्यामुळे काही दिवसातच मी उत्तर काशीला येऊन पोचलो. त्या काळी रस्ते फार धोक्याचे व त्या रस्त्यांपेक्षा गडवाली ड्रायव्हर जास्त धोकादायक होते. उत्तर काशीला पोचायला मला पुरा 1 दिवस लागला. मग दुसऱ्या दिवशी बसने मी गंगोत्रीला आलो. एका जुन्या आश्रमात माझी राहण्याची व्यवस्था करून मी गोमुखला पायी जाण्याचे ठरले.
ठरवले. गंगोत्री मंदिराजवळ मी एकदा असाच हिंडत होतो. मनात विचार चालू होतेच की माझी एखाद्या ज्ञानी योग पुरुषाशी कधी व कुठेतरी भेट घडणार आहे तरी का नाही. हिंडता हिंडता माझ्यासमोरून येणारी एक उंच व गोरीपान, धष्टपुष्ट व कमरेला केवळ एक पंचा लावलेली व्यक्ती माझ्या नजरेला पडली. तो सरळ माझ्याकडेच येत असलेला मला दिसला. तो माणूस जर्मन भाषेतच शुभ माध्यान गुटेन टाग असे म्हणाला. माझ्या कानांवर विश्वासच बसेना व मीही अडखळत त्याला गुटेन टाग असे म्हणून प्रत्युत्तर दिले. त्यानंतर तो माणूस म्हणाला की माझे जर्मन तेवढे चांगले नसून आपण इंग्लिशमध्येच बोललो तर चालेल का. मी हो म्हणताच त्याने मला डॉक्टर असे संबोधून परत एकदा आश्चर्याचा धक्का दिला. तो म्हणाला की डॉक्टर, आपण जरा निवांतपणे बसून मग बोलू. तुम्ही माझ्या कुटीमध्ये चला. अशी आमची पहिली भेट झाली. मला तो जर्मन म्हणाला की त्याच दिवशी बाबाजींनी त्याला क्रियायोग दीक्षा दिली व गेली 7 वर्षे तो बाबाजींच्या मार्गदर्शनाखाली योगाभ्यास करत असून सरावही करत आहे. त्याचबरोबर वेदांताचाही त्याचा अभ्यास चालू असून बाबाजींनाच त्यांनी गुरुस्थानी मानले आहे. त्याची श्री गुरु बाबाजींशी कधी भेट झालेली नसून पूर्वीच्या जन्मात तोही श्री गुरु बाबाजींचा शिष्य होता असे बाबाजींनी त्याला सांगितल्याचे तो म्हणाला. योगाभ्यासाद्वारे होणारे जाणीवांमधील परिवर्तन हे शास्त्रीय आधाराने सिद्ध करणे हेच त्या जर्मन डॉक्टरचे जीवित कार्य ठरवले गेले होते. माझा अभ्यास पूर्ण झाल्यावर आम्ही त्या जर्मन डॉक्टरचा निरोप घेतला व ऋषिकेशला परत आलो. थोड्या दिवसानंतर तो गोमुखला चालत जाणार असल्याचे त्याने आम्हाला सांगितले.